CR7 मेन्स सलून. आता तुमच्या केसांना हवी तशी स्टाईल द्या फक्त CR7 मेन्स सलून मध्ये. एकदा अवश्य भेट द्या. फॉरेस्ट नियर कुमार चौक, रेल्वे लाईन, सोलापूर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेने सोमवारी सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. आंदोलनामुळे दोन्ही बाजूचा हायवे पूर्णपणे 1 तास जाम झाला. संघटनेचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी, संपर्क प्रमुख जमीर शेख व कार्याध्यक्ष तायप्पा कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. मंद्रुप येथील अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक न केल्याने संतप्त कार्यकर्ते व शेकडो नागरिक रस्त्यावर ठिय्या मांडून बसले होते. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. मुलीला न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका प्रहारच्या वतीने घेण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करून लवकरात लवकर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र आरोपींवर तातडीने कारवाई न झाल्यास पुन्हा 8 दिवसांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. भाऊ म्हणून वडील म्हणून जर न्याय नाही दिला तर न्याय नाही देऊ शकत. आम्ही समजून घ्या. आमच्या भावना तीव्र आहेत. तायप्पा असेल, सुरेश असेल किंवा लक्ष्मण असेल किंवा माशाप्पा सगळ्यांना माहित आहे किती कष्ट केलेत आम्ही. रात्री आम्ही पोलिसांच्या विरोधात आतापर्यंत तुम्ही विचारा ओळखण्यासाठी कष्ट केला साहेब. आम्ही प्रशासनासाठी तहसीलदारच्या विरोधात आंदोलन करतो पोलिसां. पण राहिला काय, पोलिसांनी ह्याच्यामध्ये थोडंफार कुचकाम केलं असं आम्हाला वाटतं की संबंधितांना बोलून लगेच गुन्हा दाखल करा, आम्ही 2 मिनिटात उडतो. विषय नाही, आम्ही तुमच्या विरोधात पण या 2-3 लोकांना गुन्हा दाखल करणं गरजेचं. ज्या पोराच्या नावाने स्पेसिफिक तक्रार दिली, ठीक आहे, त्याचे आई वडील, नातेवाईक, समाजातील लोक सगळ्यांना बाजूला ठेवा. स्पेसिफिक त्या मुलाला तरी अरेस्ट करणं हे प्रथम कर्तव्य होतं का नाही? आमच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं मुलीचं स्टेटमेंट. साहेब, मुलीच्या स्टेटमेंटवर आपण काहीच करू शकत नाही आता. ठीक आहे ना, त्याला मायनर आहे साहेब. अजून पूरक ते मायनर आहे, त्याच्या स्टेटमेंटवर सगळ्या गोष्टी नाही चालू शकणार. हे तर गोष्ट मान्य आहे. सगळ्या गोष्टी जाऊ शकत, हे खरं आहे, परंतु त्या स्टेटमेंटला एकदम नाकारून पण नाही चालत. नाकारू नका, पण समतोल साधा लागतो आम्हाला. सांगा ना साहेब. पण मला काय म्हणायचे, असं होत नाही साहेब. मी तुम्हाला अजून पण सांगालो, ही घटना मंद्रुप इथून जे आहे ना अख्ख्या भारतातून जाईल साहेब. कशासाठी माहिती आहे का? एक पोरीला जर समजा अल्पवयीन मुलीला पळवून न्यायचं, एखाद्या बाईला उभं करायचं, त्याच्याजवळ ठेवायचं, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला त्याला हजर करायचं, मग त्याला सांगायचं साहेब या पोराबरोबर नाही, या बाई बरोबर होती ती पोरगी. कारवाई करा. ही जर वाईट गोष्ट घडली साहेब आणि या सक्सेस झालं साहेब, उद्या आपलं भविष्य त्या मुलीवर, त्या बाईवर याच्यावर 2 महिने ठेवून घेतलं ना साहेब, त्या मुलीला चूक तर आहे ना. नाही, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करतो आम्ही साहेबांची भावना तीव्र आहे. ऐकून घ्या, कार्यालयामध्ये बसून नाही बोलताय. तुम्ही काही गोष्टी आम्हाला सांगा. त्या बाईला, ते पोराला ज्याच्या नावाने तक्रार दिली आम्ही त्याला अरेस्ट करतो. तुम्ही सांगा. तुम्ही आश्वासन द्या. मी तुम्हाला आश्वासन द्या की त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अरेस्ट करतो, नाही तर परत आंदोलन करा. तसं नाही, तुम्हाला खूप नाही. आणि कसं आहे, सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेड आहेत. सगळ्या गोष्टी काय म्हणजे त्या मुलीला काल ताब्यात घेतल्यानंतर आमच्याकडे स्टेटमेंट झालं. त्यानंतर CWC म्हणून आपल्याला कदाचित माहीत असेल, चिल्ड्रन वेलफेअर कमिटी, त्याच्यामध्ये जजेस असतात, त्यांच्यासमोर त्या मुलीचं स्टेटमेंट झालं. आणि काल मी आपल्या भाषेमध्ये यांना पण समजून सांगितलं आहे की अल्पवयीन मुलगी आहे. लोकांना माहित आहे. आम्ही फक्त काय एवढाच विचार करा, लोक शांतता मार्गाने हा प्रश्न संपला पाहिजे. एखादी मुलगी म्हणजे काय काम आहे साहेबांना, ते पोटातला गोळा असतो का, असं काय सहज नसते. काही पण गोष्टी चांगले मित्र आहेत आमचे, त्यांना पण माहिती आहे. साहेबांनी कसं आहे माहिती का, की बाबा जेणेकरून हे तुम्ही तर सोडा साहेब, आपलं काय साहेबांचे नाव, कबाडे साहेब. कबाडे साहेबांसमोर चांगले गुन्हेगार थांबत नाहीत. आता आम्ही त्यांना पण जाऊन भेटणार आणि सांगणार, संबंधित पत्र देणार की संबंधित असं पोलीस स्टेशनने आम्हाला असा शब्द दिलाय. तर शब्द 8 दिवसानंतर जर नाही झाला तर आम्ही SP ऑफिस. मी त्या मीटिंग मधून उठून आलो तुम्हाला भेटण्यासाठी, म्हणून त्या मीटिंग मधून आलो. आता मीटिंग चालू आहे. सर्वजण मिळून अल्पवयीन मुलीला
ज्या माणसांनी आणि त्याच्या साथीदारांनी पळून नेला, हे ऐकून घ्या रे, त्या संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी, तसेच या ठिकाणी ज्या लोकांनी त्या मुलीला पळून नेण्यामध्ये मदत केली अशा सर्व लोकांवर कारवाई करावी म्हणून आपण आज या ठिकाणी मंद्रुप 13 मैल रस्ता आणि हे नॅशनल हायवे आपण आज या ठिकाणी प्रहारच्या वतीने अडवण्यात आलेलं आहे. एकीकडे आपण बघता की ज्या पोलिसांनी त्या मुलीला मोठ्या शिताफीने पकडून आणली, पण हे दुर्दैव अजून एक गोष्ट आहे की ज्या आरोपीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी तक्रार दिली त्या आरोपीला मात्र अजूनही अरेस्ट झाली नाहीये. हे दुःखाची बाब आहे मित्रांनो. तुम्ही बघा अख्ख्या भारत देशामध्ये आता असं कधी घडलं नसेल तसा प्रकार हा मंद्रुप पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडतोय. हे दुःखाने सांगावं लागत आहे. कारण या ठिकाणी आपण बघितलं की ज्या अल्पवयीन मुलीला एखाद्या मुलाने पळवून नेला म्हणून तक्रार दाखल झाली, तर नवीन एक महिला त्या मुलीला घेऊन येते पोलीस स्टेशनला आणि सांगते की 2 महिन्यापासून ही मुलगी माझ्याकडे आहे. मला सांगा, एखाद्या आई वडिलाची मुलीला ज्यावेळेस एखादी मुलगी कुठेतरी निघून गेली आणि ते अल्पवयीन आहे असं म्हटल्यानंतर एखाद्या मुलीला तसं ठेवून घेता येत नाही कायद्याने. तरी सुद्धा त्या बाईने गुन्हा केला, पण त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. मित्रांनो, आता पटवारी साहेब असतील, डांगे साहेब असतील, यांनी शब्द दिला की 4 दिवसामध्ये त्या संबंधित जे लोक असतील त्यांना कायदेशीर कारवाई करतो म्हणून. साहेब 4 नाही 8 दिवस देतो. 8 दिवसात संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करा, अरेस्ट करा, नाहीतर 9व्या दिवशी जमीर शेख आणि हे सगळे लोक तुमच्या पोलीस स्टेशनला परत येणार. तेव्हा मात्र जाणार नाही साहेब. तुम्ही काट्यात तलवारी बंदुकासाठी तयार ठेवा, मारायला पण घरी जाणार नाही. मी शब्द देतो साहेब तुम्हाला, आणि मी कसा मानवतो तुम्ही विचारा. शब्द दिला तर मी मरण, पण शब्द मोडणार नाही. मी आज तुमच्या शब्दाला मान ठेवून आज आम्ही हे आंदोलन संपवतोय. पण 8 दिवसामध्ये साहेब आपली मुलगी समजून कारवाई करा साहेब. उद्या भविष्यामध्ये मोठ्या अडचणीनं तोंड जाण्यापेक्षा कायदेशीर तुम्हाला साहेब सरकारने वर्दी दिलेली आहे, त्याचा सदुपयोग करा. या लोकांना न्यायाधीश म्हणून न्याय द्या साहेब, एवढीच मी विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये साहेब पोलिसांविरोधात आमचा कधी आजपर्यंत आम्ही आंदोलन केलं नाही. या प्रकरणामध्ये चुकीच्या दिशेने तपास चालू आहे म्हणून आम्हाला यावं लागलं, नाहीतर आम्ही आलो नसतो. तुम्ही बघा, आमचे आंदोलन शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी लोकांसाठी असतो, डागे साहेबाला माहीत आहे. पण आज या ठिकाणी तुमच्या विरोधात इथं यावं लागलं, हे सुद्धा आमच्यासाठी दुःखाची बाब आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, येणाऱ्या 8 दिवसामध्ये तुम्ही संबंधित जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. पोस्को असेल, ते अपहरणाचे गुन्हे असेल, त्यांच्यावर लावा, मोठे कलम लावा, जेणेकरून एखाद्या मुलीला पळून नेण्याची हिंमत कुठल्याही हरामखोरांनी केलं नाही पाहिजे साहेब. तुम्हाला विनंती करतो आणि सर्वांना सांगतो की साहेबांनी शब्द दिलेला आहे, तुमच्या सर्वांच्या समक्ष दिलेला आहे. तिने 4 दिवस म्हणतात, आपण मोठ्या मनाने 8 दिवस देऊ. 2 महिने थांबला ना आपण, 8 दिवस थांबायला अडचण नाही आपल्याला. आपण 8 दिवस देऊ, चांगल्या पद्धतीने तपास करू द्या. जर नाही झाला पुढच्या तोडफोडाचा तर उद्या आमचं रक्त सांडण्यासाठी सुद्धा आम्ही पुढे मागे करणार नाही. एवढं या ठिकाणी सांगतो आणि सांगतो. हॅलो. तर आपल्या भावना तीव्र आहेत. पोलीस प्रशासनापर्यंत आपल्या भावना पोहोचल्या. पोलीस प्रशासनाने, पटवारी साहेब असतील किंवा डांगे साहेब असतील, पोलीस प्रशासनाच्या विरोधात नाही आपण, पण आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे होते म्हणून हा रस्ता रोको करण्यात आला. साहेब तुम्ही त्याबद्दल सहकार्य केलं, धन्यवाद. पण तुम्ही सांगितले की 7 दिवसाच्या आत, 7 दिवस, 4 दिवसाचे 7 दिवस, हा 4 दिवस, पण 5-6 दिवसाच्या आत संबंधित जे काही महिला असेल, त्या मुलीला घेऊन गेलेल्या, अल्पवयीन मुलीला घेऊन गेलेली संबंधित मुलगा असेल, यांच्यावर जे काय असेल तुमची कायदेशीर कारवाई करा. तुमच्या कलमानुसार IPC अंतर्गत जे गुन्हे दाखल होतील त्यांना गुन्ह्यात दाखल करून संबंधितांना अटक करून जेलमध्ये टाकावी, अशी आम्ही तुम्हाला परत एकदा विनंती करतो. आणि याच ठिकाणी तुम्हाला सांगतो, जर साहेब 7-8 दिवसात हे काम जर नाही झालं तर यासह प्रहार पूर्ण जिल्ह्यातले लोक घेऊन SP ऑफिसवर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद सर. तुमचा स्टाईल तुमची ओळख. सोलापूरमध्ये पुरुषांसाठी खास स्टायलिश आणि प्रोफेशनल ग्रूमिंगचा नवा पत्ता CR7 मेन्स सलून. ट्रेंडी हेअर कट, परफेक्ट शेविंग आणि स्मार्ट लुक आता एकाच ठिकाणी. कटिंग शेविंग फक्त 170 रुपये. कटिंग शेविंग कलर फक्त 500 रुपये. कटिंग शेविंग रागा टी10 फक्त 450 रुपये. किड स्टायलिंग हेअर कट फक्त 100 रुपये. तसेच हायड्रा फेशियल,
हेअर स्पा, फेशियल स्टीम, कर्ली हेअर स्टायलिंग आणि नॅनो प्लास्टर उपलब्ध. स्मार्ट दिसायचंय मग आजच भेट द्या CR7 मेन्स सलून, तुमचा स्टाईलचा परफेक्ट पार्टनर. वेळ सकाळी 9 ते रात्री 10. पत्ता 78 फॉरेस्ट कुमार चौक जवळ रेल्वे लाईन सोलापूर.